पुण्याच्या सभेत मोदींनी शरद पवारांवर बोलू नये अशी विनंती केली होती, मात्र त्या सभेत मोदींनी पवारांचा भटकी आत्मा असा उल्लेख केल्यामुळे फटका बसला। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अजित पवारांचं वक्तव्य। बाळासाहेब असताना दिल्लीतून लोक मातोश्रीवर भेटायला यायचे, आता उद्धव ठाकरे दिल्लीत लोटांगण घालतात। मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर टीका। कांदा निर्यात बंदीचा झटका लोकसभेला लय जोरात लागलाय। कांदा निर्यात बंदी ही चूक होती, माफ करा, अजित पवारांचं वक्तव्य। राज ठाकरेंची उद्या दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद। राज ठाकरे मराठा आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करणार। बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर शिवसैनिकांचा गोंधळ। ठाकरे गट आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये राडा। गोंधळ करणारे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून सुपारीखोर चले जाऊच्या घोषणा। राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सुपाऱ्या फेकल्या। सुरुवात तुम्ही केली, आता शेवट आम्ही करणार। ठाकरे गटाच्या राड्यानंतर मनसेच्या संदीप देशपांडेंचा इशारा। अजित पवारांच्या गुलाबी कॅम्पेनवरून ट्विटर वॉर। गुलाबी जॅकेट घालून वाल्याचा वाल्मिकी होत नाही, अंजली दमानियांची टीका। तर तुम्ही इतकी माया कशी जमवली, मिटकरींचा दमानियांना सवाल। महाराष्ट्राच्या तिजोरीला गुलाबी आळी लागली आहे, त्यामुळे राज्याचं नुकसान होतंय, नाना पटोलेंची जोरदार टीका। विधानसभा निवडणुकीत उमेदवार दिल्यास आमचे उमेदवार अपक्ष लढणार। मनोज जरांगेंकडून भूमिका स्पष्ट। 29 ऑगस्टच्या बैठकीत निर्णय होणार। दाढी वाढवून कुणी छत्रपती होत नाही, तसे गुण असायला लागतात। भाजपचे नेते नारायण राणेंची मनोज जरांगेंवर खोचक टीका। राज्यसभेत पुन्हा सभापती आणि जया बच्चन यांच्यात खडाजंगी। तुमचा टोन चुकीचा। जया बच्चन सभापतीवर संतापल्या, तर तुम्ही सेलिब्रिटी असाल, मात्र डेकोरम ठेवावा लागेल, सभापतींनी सुनावलं। नीट पीजी परीक्षा 11 ऑगस्टलाच होणार। परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळली। शेवटच्या क्षणी असा आदेश देता येत नाही, कोर्टाचं विधान। दिल्लीमध्ये घोटाळा प्रकरणात मनीष सिसोदिया यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा। 10 लाखांच्या जात मुचलक्यावर सिसोदियांना जामीन मंजूर। तिहार जेलमधून सिसोदियांची सुटका।